आमदार प्रीमियर लीग 2026 हे पर्व तिसरं आहे आणि हा पर्वाचा या सेकंड लास्ट डे आहे आणि अतिशय जबरदस्त पद्धतीने ही स्पर्धा आपण बघितलेली आहे. अंतिम चरणापर्यंत येऊन ठेपलेली आहे. सुपर 16 याच्या नंतरचा आणखी एक सामना झाला की सुपर 8चा थरार सुरू होणार आहे. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. दोन संघ आपण बघतोय. लक्ष्मी विला रिसॉर्ट एका ठिकाणी वासुदेव नाकवा यांचा हा साखर संघ आणि त्यांचे संघाचे मॅनेजर आशिष नाकवा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी. तर त्यांच्या अपोजिट खेळणारा हा संघ आपण बघतोय आरसी ग्रुप थळ. राकेश चव्हाण यांचा संघ आहे, अद्वैत चव्हाण यांचा संघ आहे आणि त्याचे संघाचे टीम मॅनेजर हेमंत गुंजाल आणि रुपेश भाभी. बघूया दोन संघांमधील कश्मकश. पहिला चेंडू किशोर नाईक गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. सलामीची जोडी पंकज जाधव आणि प्रफुल्ल पाटील पिंट्या ही लेजेंडरी क्रिकेटरांची जोडी मैदानामध्ये आहे. विकास दादा थोडंसं थांबवते. या मुख्य मंचावर ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली, ज्यांनी अलिबाग मुरुड रोहा मधील सर्व खेळाडूंना हा एक भरभक्कम मोठा प्लॅटफॉर्म ज्यांनी दिला, असे या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं या मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजूयात सन्माननीय आमदार साहेबांच्यासाठी, कारण त्यांनी या मुख्य मंचाच्या माध्यमातून या तलवार क्रीडांगणावर अलिबाग मुरुड रोहाला एकत्रित करत असताना क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा या मैदानावर आयोजित केलेला आहे. खेळाडूंसाठी या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिकांची स्पर्धा भेटीसाठी आणलेली आहे. सन्माननीय आमदार साहेबांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद डीजे. धन्यवाद कपिल. पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक आभार. तर मित्रांनो, इथे तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय गेलेला आहे. याच दरम्यान मी येस आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता हा पंचांनी वाईट दर्शविला आहे. सो या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या शासकीय भाषेमध्ये मी यासीन मर्चंट आपल्या समोर सादर करणार आहे. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. किशोर की अगली गेंद. ओहो, महीन सा किनारा लिया. आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद थी. ओवर द कवर खेलने की कोशिश, ड्राइव लगाने का प्रयास. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. विकेट कीपर से कोई गलती नहीं की. पहला बल्लेबाज बड़ी मछली जाल में पंकज जाधव. बैक टू द पवेलियन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. देखिए दोस्तों, अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा, ये मैच लक्ष्मी विला साखर कोळीवाड़ा बनाम आरसी ग्रुप थर्ड इन दोनों टीमों के बीच जारी है. टीम के ओनर फहद, टीम के नायक अर्थात कैप्टन लक्ष्मी विला साखर कोळीवाड़ा टीम के कप्तान है फहद कड़वस्कर और आरसी ग्रुप थर्ड इस टीम के कप्तान है पंकज जाधव. और टॉस जीता था लक्ष्मी विला टीम के कप्तान ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है आरसी ग्रुप थर्ड को. ये पहला बल्लेबाज विकास मैदान से बाहर जाने के बाद आपकी मैं राह यहाँ पे जानना चाहूंगा कि किस तरह से किशोर ने शुरुआत की थी, किस तरह से प्लान सजाया था. तोपर्यंत आपण पुढच्या चेंडूपर्यंत जाऊया. राईट ओव्हर द विकेटचा राऊंड विकेटचा मारा. चांगला चेंडू, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत अशी दक्षता घेतोय. सिंगल फलतोय या ठिकाणी आणि स्ट्राईक रोटेट होते. नवीन वन डाऊन बॅटर सिद्धू मोरे मैदानामध्ये येतोय. पंकज जाधव इन फॉर्म बॅटर होता. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने आपण बघितलं होतं अगोदरच्या मॅच मध्ये, क्वालिफाईंग मॅच राऊंड मध्ये अतिशय चांगली खेळी करून दाखवली होती, परंतु त्याला बरोबर चकवलं. गुडलेन स्पॉटवर टप्पा टांगला, चेंडू बाहेर काढला. अखूट टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, थोडीशी मिस फिल्डिंग. चेंडू जातोय त्या बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार. चौकार.
नारेच्या Thank you, thank you, ग्राउंडवरी thank you. खेळा. थँक्यू डीजे मास्टर. चेंडू बघितला आपण आता, थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता, एवढा खराब नव्हता चेंडू. ऑफ स्टंप बाहेर थोडासा रूम मिळाला होता आणि रूमचा पुरेपूर वापर केला. चांगला स्क्वेअर कटचा फटका, परंतु पंकज नाखवा त्या ठिकाणी थोडासा मिसफिल्ड होतोय आणि मिसफिल्डचा रूपांतर त्यामध्ये चौकारामध्ये होतोय. धावसंख्या बघतोय आपण, धावपळकावर लागतायत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. इसी बीच सम्माननीय आशीष नाखवा इनकी तरफ से हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम, और उसी के साथ साथ सम्माननीय वासुदेव नाखवा इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम होगा. बहुत बहुत शुक्रिया. इसी बीच पैड पर गेंद थी और उसे फ्लिक किया है. बहुत ही खूबसूरत शॉट जरूर था, मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. विकास, थोड़ी सी खराब शुरुआत यहाँ पे हुई है क्योंकि टीम के कप्तान, टीम के नायक, टीम के आमिर पंकज यादव आउट होने के बाद यहाँ पे देखिए ये खूबसूरत, बहुत ही लुभावना, शानदार कवर ड्राइव. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. लावतील आग. अरविंद दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. सिद्धू मोरे के बल्ले से ये पहला चौका और अलीबाग मुरुड के आप सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी आपके स्क्रीन पर आप देख सकते हो. हालांकि ये बहुत ही बिजी शेड्यूल में होते हैं, उसके बावजूद क्रिकेट के प्रति प्यार, उनका लगाव और इन सभी क्रिकेट के खिलाड़ियों को अप्रिशिएट करने के लिए खुद यहाँ पे आए हैं. बहुत बहुत शुक्रिया. इसी बीच फिर से एक बार बैक टू बैक डीप वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. 4 चेंडूंमध्ये 7 धावा आल्या होत्या आणि एक त्यामध्ये महत्त्वपूर्ण सफलता मिळालेली होती. अतिशय चांगलं षटक चालू होतं, परंतु 5व्या चेंडूवर सिद्धू मोरे स्ट्राईकला आला आणि त्याने लाजवाब अफलातून असे 2 कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून निघाले होते. अप्रतिम, लाजवाब. दोन्ही ठिकाणी क्षेत्र खाली होतं आणि अतिशय सुरेख 2 चौकार मारून धावसंख्या केलेली P1च्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. रोहा तालुक्यामधील हा बेस्ट प्लेयर आपण बघतोय मैदानामध्ये, 1 डाऊन बॅटर म्हणून आला मैदानामध्ये आणि 3 चेंडूंचा सामना करत अतिशय महत्त्वपूर्ण अशी संघाला आवश्यक असणारी त्यांनी खेळी सजवायला सुरुवात केलेली आहे. एक यासीन षटक सर पूर्ण थोडंसं 15 धावा. थांबवतोय. जी पंकज जाधवची विकेट घेतलेली आहे त्यांच्यासाठी आशिष नाखवा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस किशोरसाठी आलेलं आहे. यस, धन्यवाद. इस बीच हम देख सकते हैं दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है. अविनाश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. सामने होंगे प्रफुल्ल पाटिल, मैन फ्रॉम हशीरे. एक्सपीरियंस खिलाड़ी है, अनुभव की कोई कमी नहीं है. पिंड्या पाटिल इस नाम से जाने जाते हैं. ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद जाने दिया था, ये समझते हुए कि वाइड हो सकती है. अंपायर जी का इशारा भी वाइड आ चुका है, यानी अंदाजा सही निकलता हुआ पिंड्या का इस वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा होगा. 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. 5 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हो. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 तीसरा ये संस्करण. इसमें दबा फुलर लेन डालने की कोशिश, अक्रॉस द लाइन अपने बल्ले को थोड़ा सा तिरछा किया था और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया. गेंद शॉट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं. पहले ओवर में कुछ हद तक अच्छी गेंदबाजी भी देखने को मिली विकास, और इसी के साथ एक विकेट भी, मौल्यवान विकेट प्राप्त किया था. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है अविनाश के जरिए से. क्या बात है अविनाश. देखिए विकास, आपने बहुत क्रिकेट खेला है. 30 गज के दायरे में बल्लेबाजों को रोकना इतना आसान नहीं होता, इनफैक्ट बहुत ही मुश्किल होता है. और यहाँ पे दूसरे ओवर में बल्लेबाजों को रोका है. जी हाँ, यहाँ पे देखिए आप सभी के चहीते, हम सभी के चहीते महेंद्र शेठ दलवी, दमदार आमदार, और इसी बीच आया है फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, एक शानदार स्क्वायर कट के रूप में चौका. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे.
लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. पिंट्या या ठिकाणी फलंदाजी करत होता. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टमच्या थोडासा बाहेर रूम मिळाला त्याला आणि अतिशय देखणा स्क्वेअर कटचा फटका त्याच्या बॅटमधून निघाला. स्वीपर त्या ठिकाणी तैनात नव्हता, त्याचा फायदा उचलला. डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर पाठवलं त्या चेंडूला. अतिशय एक सुंदर नजाकत भरा शॉट बघायला मिळाला. प्युअर क्रिकेटिंग शॉट होता तो. 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली 22 धावा, 22 रन्स. अविनाश सुरतीचं पण कौतुक करावं लागेल, जास्त रूम्स देत नाहीये अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु हे क्या हुआ, हे थोडंसं मिसफीड होतोय आणि त्याचा फायदा सुद्धा पुन्हा दोन्ही फलंदाज उचलतात. सिंगल्स होती त्याच्या कन्व्हर्शन डबल मध्ये करतात. 1-1, 2-2 धावा आणि चौकारामध्ये रूपांतर केल्यानंतर आपण बघतोय 1.5 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय. 1.4 षटकांचा आणि 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे. थोडीशी सुरुवात खराब झाली होती. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झाला होता. पंकज जाधवला माघारी परतावं लागलं होतं, परंतु या दोन्ही फलंदाजांनी जे दबाव आलेला होता ना तो झिडकारून दिलेला आहे. हाँ, मगर इस मर्तबा रन नहीं बन रहे थे, बल्लेबाज जान रहे थे और शॉट सिलेक्शन देखिए बहुत ही बढ़िया रहा. जैसे ही गेंद फुलर लेंथ ओवर पिच बनाकर डीप मिड विकेट के ऊपर से खेला है, सीधा स्टैंड में 6. उन्हाळ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. गेलो नारेच्या ग्राउंड वारी खेळाडू लावतील आग. हा स्ट्रोक्स मारल्यानंतर जो आवाज आला ना, स्वीट साऊंड, तो ऐकल्याबरोबर असं वाटलं होतं की हा चेंडू बाहेर जाणार आणि खरोखर तो माननीय सौ रसिकाताई केनी स्टँड आहे ना त्याच्यावरून मैदानाच्या बाहेर गेला होता. हा एक दमदार षटकार बघायला मिळालेला आहे. 30 धावा धावफलकावर आहेत. या षटकातील अविनाश सुरती षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु हा चेंडू थोडासा लेन डिलिव्हरी होती. पुढच्या चेंडूवर पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनचं क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सिंगल्स मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते शेवटच्या चेंडूवर. हे पॉवर प्लेच्या शेवटचा चेंडू होता. त्याच्यावर 1 धाव मारल्यानंतर धावसंख्या होते 2 षटके पूर्ण. पॉवर प्ले समाप्त. 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यस विकास, 31 रन हो चुके हैं. 1 विकेट के नुकसान पर 15.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. सिद्धू मोरे जो कि 5 गेंदों का सामना किया है उन्होंने और 10 रन बनाकर खेल रहे हैं. और प्रफुल्ल पाटिल हमेशा की तरह, जी हाँ, 6 गेंदों में 18 रन. और इसी बीच अंपायर का इशारा आया है 50-50 ओवर, अर्थात चैलेंजिंग ओवर ये होगा. आपके स्क्रीन पर फिर से एक बार हम सभी के चहीते अलीबाग के आमदार महेंद्र शेठ दलवी और उनके सारे दोस्त यार इस मंच पर इस क्रिकेट का आनंद लेते हुए वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 तीसरा ये संस्करण. ज्या वेळेला मैदानाची आखणी चालू होती ना, बांधणी चालू होती, वर्किंग चालू होतं मग स्टेडियमचं वगैरे, तेव्हा संपूर्ण दिवसाचं कामकाज आमदार साहेब सुद्धा संपल्यानंतर रोज मैदानावर फेरी मारायचे, कशा पद्धतीने कामकाज चाललेलं आहे आणि संपूर्ण त्यांचा स्टाफ होता, अंकुश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना योग्य त्या सूचना द्यायचे आणि मग नंतर घरी झोपायला जायचे. परंतु त्याच्या अगोदर मैदानावर त्यांची एक रोज फेरी मात्र असायची नक्कीच. जी हाँ, संगठन किसे कहते हैं, एकता किसे कहते हैं, सबको प्यार देना और उसी के साथ साथ सबका सम्मान करना किसे कहते हैं, उसका उत्तम उदाहरण है हम सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी. जी हाँ, तीसरे ओवर के लिए फिर से एक बार किशोर नाइक आया है. ओवर पिच, आओ देखा ना था, बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला है डीप मिड विकेट सीमारेखा के बाहर. 6 वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. इस छक्के के सहायता से 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. आज पिंट्या पाटिल के बारे में बहुत सारी यादें मेरे दिमाग में भी है, आपके भी जहन में होगी, मगर पिंट्या पाटिल के क्या कहने. उनकी फिटनेस की मैं दाद देना चाहूंगा, उनके जज्बे की और उनके जुनून की मैं दाद देना चाहूंगा, क्योंकि विकास ये आसान नहीं है. क्योंकि वक्त, जो समय होता है, जो उम्र होती है, वो जवाब दे ही देती है. मगर ये खिलाड़ी ऐसा लग रहा है कि हर साल जवान हो रहा है. चांगला चेंडू, समजदारी पूर्ण हा फटका होता. अतिशय चांगल्या पद्धतीने कट करतोय, हे होणं जरुरीचं आहे. 6 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 1 धाव आहे ते सिंगल धाव होते.
पॉवर प्लेचं षटक चालू आहे, म्हणजे पॉवर प्ले षटक संपल्यानंतर चॅलेंजिंग षटक चालू आहे. 7 धावा 2 चेंडूवर आलेल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूंवर अद्यापही 3 धावा येणं गरजेचं आहे. संघाचे संघ मालक बघा आपण मैदानामध्ये बघतोय त्यांना आरसी आज मात्र त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं, कारण महत्त्वपूर्ण सामना असल्यामुळे थोडंसं एक टेन्शन दिसत आहे, दबाव दिसत आहे. परंतु दबाव नेहमी झिडकारून लावणारा हा मनुष्य आहे. आणि आपण याच्या अगोदर बघितलं होतं की स्क्रीनवर दाखवले ते मी पुन्हा नंतर त्यावर येतो. पुढचा चेंडू हा किशोर नाईक चांगला चेंडू टाकतो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पॅडवर आदळला होता चेंडू. आणि जो शॉट थडम्यांचा क्षेत्ररक्षक होता त्याने चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 1 धाव मात्र मिळालेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धाव बघतोय धावफलकावर लागले ते 39 धावा आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. आणि अद्यापही 3 चेंडूत 2 धावा येणं गरजेचं आहे. आपण बघितलं होतं मगाशी की अनिल पाटील आहेत, त्यांच्या बाजूला नंदू पाटील आहेत, अजित म्हात्रे आहेत. हे सवंगडी आहेत शेठचे. शेठ ज्या वेळेला आमदार साहेब ज्या वेळेला कंटाळतात किंवा थकतात किंवा त्यांच्या सोबत त्यांचे नेहमी खांद्याला खांदा लावून, परंतु हे महत्वाचं पूर्ण चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच लेग ब्रेक होतोय. फलंदाजाला बुचकळ्यात पडतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसाळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मयूर पाटील, मॅन फ्रॉम कोरलई बघतोय आपण. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी चांगली दमदार कामगिरी सुद्धा केली होती. अतिशय रंगतदार षटक बघतोय आपण, कारण असं वाटत होतं की आता 3 चेंडू 2 धाव्या हव्यात यासिन सर, आणि आता मात्र 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यस, अगर आपको 5 रन बोनस के चाहिए तो 2 गेंदों में कम से कम और 2 रन बनाने होंगे. पहली ही गेंद पर छक्का आने के बाद विकास ऐसा लग रहा था कि आसानी के साथ ये 10 रन का जो टारगेट होता है ना वो कंप्लीट करेंगे, मुकम्मल करेंगे. मगर किशोर नाइक अच्छी गेंदबाजी करते हुए, मगर इस मरतबा फुल टॉस करने की गलती. वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग. 1 रन तो यहाँ पे आसानी के साथ मिलेगा. दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते दूसरा रन भी यहाँ पे मुकम्मल. और जो 10 रनों की जरूरत थी वो यहाँ पे पूरी हो चुकी है. यानी मिलेंगे यहाँ से और +5, यानी कुल मिला के 15 रन तो आ चुके हैं. अभी भी और एक गेंद बाकी है. रनों की संख्या हो चुकी है 41, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है. यहां से ऐसा लगता है, ऐसा प्रतीत हो रहा है कि आसानी के साथ 70 के आसपास जा सकते हैं. क्या लगता है विकास आपको, क्या यहां से फिर से एक बार गिरगिट की तरह ये खेल रंग बदलेगा? क्या बात आहे. त्याच वेळेला आपण बघतोय की कॅकिंग स्क्वेअर कटचा फटका आला होता. 1 धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय चपळाईने चेंडू पर्यंत पोहोचला. रोनित नाखवा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि सुरेख क्षेत्ररक्षण. रोनित नाखवा बद्दल सुद्धा आपण चांगलं सांगू शकतो, कारण क्षेत्ररक्षण चांगलं आहे, बेस्ट बॉलर आहे, उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे आणि फलंदाज सुद्धा चांगली करतो. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आज मात्र या ठिकाणी आपण मैदानात बघतो. लक्ष्मी विल्ला साखर या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 42. आणि त्यामध्ये ॲडिशन आपण करूया 5 धावांचं. या 5 धावांचं ॲडिशन केल्यानंतर 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत त्या 1 गडी बाद 47 धावा, 47 रन्स ऑन द स्कोर बुक. आपण या बाईक्स बघतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि नवोदित खेळाडू यांच्यासाठी या 3 बाईक्स आहेत आणि त्या सर्व बाईक या संदीप परदेशी यांनी दिलेल्या आहेत, यांच्या मार्फतीने आलेल्या आहेत. आणि जी उत्कृष्ट ही ट्रॉफी बघतोय ना, मुलामा दिलेली ट्रॉफी आहे, सिल्वर कोटिंगची ट्रॉफी आहे, लाजवाब ट्रॉफी आहे. आणि याचं थिंक टँक आपण बघतो या ठिकाणी 73व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा संघाने उल्लेखनीय कामगिरी करीत 3य क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आज संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी होणार आहे. अतिशय जबरदस्त. खूप खूप अभिनंदन रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचं. वेल डन रायगड जिल्हा. वी आर प्राउड ऑफ यू. यस, जिस तरह से क्रिकेट की दुनिया में, क्रिकेट के खेल में हमारे रायगढ़ के बच्चों ने, रायगढ़ के खिलाड़ियों ने पूरे महाराष्ट्र और पूरे भारतवर्ष में अपने इस डिस्ट्रिक्ट का नाम उजागर किया है, उस तरह से कबड्डी के खिलाड़ियों ने भी हमारे नाम का डंका पूरे महाराष्ट्र में बजा दिया है. बहुत बहुत अभिनंदन. इस बीच हम देख सकते हैं आपके स्कोर पर फिर से एक बार स्क्रीन पर 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद. याच्या नंतरचा सामना सुद्धा अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध 7 स्टार स्थळ
7 स्टार थळ आहे संघ, जो 7 रणरागिणींचा संघ आहे तो याच्या नंतरचा सामना, आणि नक्कीच तो सामना बघण्यासाठी प्रेक्षक अजूनही यामध्ये प्रेक्षक मैदानामध्ये जागा करतील, वाढवतील, प्रेक्षकांची गर्दी होईल यात कोणत्या माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. कारण एका बाजूला मृणाल वर्सोलकर असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला सुमेध पत्रे यांचा सामना, यांच्या दोन खेळांमधील बॅट आणि बॉल मधील द्वंद्व बघायला नक्कीच मजा येणार आहे. यस मैंने हालांकि कल घर पे बैठकर वो नज़ारा देखा, कितना खूबसूरत कितना लुभावना वो नज़ारा था. जिस तरह से आईपीएल में हमने इस तरह का रैली बनते हुए देखा है और उस तरह से वो सुमीत पत्रे पीछे चल रहे थे, उनका बोर्ड लेके उनके चाहने वाले और उसी के साथ साथ बहुत सारी महिलाएं भी थी. तो ये बहुत ही अच्छा नज़ारा था. एक ग्रँड एंट्री झाली होती त्यामध्ये, आणि त्यांचं थोडंसं थिंक टँक कोणाचं माहिती आहे, वेगवेगळ्या संकल्पना अंकुश पाटीलच्या डोक्यामध्ये, मला पण समजत नाही त्या संकल्पना कुठून येतात. अतिशय चांगलं संकल्पना त्यांच्या डोक्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात. अतिशय हॅट्स ऑफ टू हिम. नहीं, ये बात आपने सही कही, क्योंकि जब हम सोचेंगे ना तो फिर कुछ न कुछ आइडियाज़ आते रहती है. अंकुश पाटिल बहुत सोचते हैं कि हमारी ये टूर्नामेंट किस तरह से बहुत ही बढ़िया हो, पूरे महाराष्ट्र में देखी जाए और पूरे महाराष्ट्र में पॉपुलर हो. इनकी वो इच्छा होती है, उसके बारे में वो मेहनत करते हैं, सोचते हैं, और इसी वजह से ये नए नए आइडियाज़ उनको आते हैं. चलिए मैदान पर चलते हैं, जहाँ पे चौथे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. कृतार्थ चवरकर, अपनानी जी पहला. जी हाँ, चेहर गांव से बिलोंग करने वाले. इस बीच विकेट कीपर से थोड़ी सी गलती, मगर अंपायर जी का भी इशारा है यहाँ पे वाइड का. वाइड +1 यानी कुल मिला के 2 रन अतिरिक्त मिलेंगे. रनों की संख्या में होगा इजाफा. 49 रन स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं. मगर प्रफुल्ल पाटिल के बारे में बात करनी होगी. विकास, क्या कमाल की बल्लेबाजी करता है ये खिलाड़ी, और हर साल फॉर्म में रहता है. कब ऐसा हुआ है कि उनका फॉर्म नहीं है? जिस तरह से इसके पहले मेरे ख्याल से कुछ खिलाड़ियों की यहाँ पे बात हुई और उनके जो जीते हैं, उन्होंने जो प्राइजेस और बाइक्स, उनकी बातें हुई. जी हाँ, इस बीच ओवर द कवर खेला है. किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है. गेंद फिर से एक बार सीमारेखा के बाहर, फ्लैट और फ्यूरियस सिक्सर. अरे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. दोन फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार. थँक्यू. सिद्धू मोरेचं एक स्ट्रॉंग झोन आपण बघितला, तो डीप एक्स्ट्रा कव्हरचं रिझन त्याचं एक स्ट्रॉंग झोन आहे. त्या ठिकाणी त्याने 2 चौकार मगाशी मारले होते, आता त्यामध्ये षटकाराची नोंद केली होती. लाजवाब फलंदाजी आहे आणि त्यानेच तर खरं ह्या मॅचला ऑन केलं होतं. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्याकडून. 7 चेंडूंचा सामना केलाय, 16 धावांवर, आणि त्यामध्ये आणखी एक आडव्या बॅटने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जातो सीमारेषा पार. बहारदार अफलातून असा हा चौकार. चिमणी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. आमचं महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका, शिवसेनेचा ढाण वाघ. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. देखिए विकास, पहले ही गेंद पर कप्तान पंकज यादव आउट होने के बाद सही मायनों में हम सभी को लगा था कि ये बल्लेबाजी करने वाली टीम के लिए ये रास्ता इतना आसान नहीं होगा. मगर इन जेनजी में कहूंगा, जेनजी सारे ये खिलाड़ी है, मगर एक्सपीरियंस खिलाड़ी प्रफुल्ल भी है. उन्होंने बहुत ही बढ़िया पारी को सजाया, मगर इसी बीच क्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए. गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया, शॉर्ट फाइनल की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ सिद्धू मोरे जाएंगे मैदान से बाहर. सारे इलाक्यात है चर्चेचं, मला तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी. प्रफुल्ल पाटील बद्दल आपण बोलत होतात की एवढ्या वर्ष खेळतोय, कसा फॉर्म टिकून आहे. प्रफुल्ल पाटीलचं वैशिष्ट्य काय, ज्या पद्धतीने टीमची सिच्युएशन असेल ना तशा पद्धतीने तो फलंदाजी करत असतो. ज्या वेळेला रन चेस असेल त्यावेळेला प्रथम सिंगल डबल्स घेऊन धावसंख्या बघत असतो. रिक्वायर्ड रन रेट कसा आहे तशा पद्धतीने त्याचे मोठे स्ट्रोक्स बघायला मिळत असतात. अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू आहे. इस साल रेवदंडा के मैदान पर भी मैंने देखा, जब टीम पूरी तरीके से वो मैच हार ही चुकी थी,
मगर उस मैच को धीरे धीरे उन्होंने अंतिम गेंद तक लेके गए और अंतिम गेंद के ऊपर 6 रन की जरूरत थी और वो छक्का भी इन्हीं के बल्ले से आया था। ऐसे ये एक्सपीरियंस खिलाड़ी है, इसीलिए अक्सर कहा जाता है ना कि जुना ते सोना, ओल्ड इज गोल्ड। ये सही मायनों में प्योर गोल्ड है हाशिरा और हमारे अलीबाग का एक टैलेंटेड खिलाड़ी। चौथा ओवर प्रगति पर 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। इसी बीच कृतार्थ को कुछ और सोचना पड़ेगा क्योंकि बहुत ज्यादा रनों की संख्या नजर आ रही है। आहा, विकेट के बाद ये बिंदी गेंद और नए बल्लेबाज को यहाँ पे चकमा दिया है। ऋषिकेश सावरे आए हैं नए बल्लेबाज। 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर 1 ओवर आना बाकी है, यानी 70 प्लस आसानी के साथ हो जाएंगे, ऐसा लगता तो है। कृतार्थ चवरकर, ऋषिकेश झावरे यांच्यासाठी हा पुढचा चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू होता। तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू ढकलतोय, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय। धावसंख्येत 1 ची वाढ झाल्यानंतर आपण बघतोय धावफलकावर 59 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर द लॉस ऑफ 60 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। कृतार्थ चवरकरने अतिशय चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळलेलं आहे। अद्यापर्यंत 12 धावा गेलेल्या आहेत, परंतु एक महत्त्वपूर्ण खेळाडू त्याने तंबूला पाठवलेला आहे तंबूमध्ये। आखूड टप्प्याचा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये नो मॅन्स लँड मध्ये पडतोय। प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, झेलपर्यंत जायचा। 2 धावा मिळतात अतिशय चांगल्या पद्धतीने। या 2 धावा कन्वर्ट केल्या जातात, सिंगलचं कन्व्हर्शन डबल मध्ये केलं जातंय। शेवटच्या चेंडूवर या 2 धावा आल्यानंतर आपण बघतोय 62 धावा धाव पळकावर लागतात। 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आपण बघतो यासिन सर मगाशी दाखवलं होतं की रायगड जिल्ह्याच्या संघाने 3य क्रमांक पटकवलाय। त्यामध्ये जो सन्मान आपण करणार आहोत ना, त्यामधील गतवर्षीच्या कबड्डी स्पर्धा झाल्या होत्या अलिबागमध्ये, त्यामध्ये आपले MD वॉरियर्स संघाचा कबड्डी संघ होता। त्यामधील 3 खेळाडूंनी गतवर्षी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते। त्यामध्ये महाराष्ट्राचा उत्कृष्ट मध्यरक्षक आणि MD वॉरियर्स संघाचा कर्णधार समीर हिरवे, उत्कृष्ट कोपरारक्षक राज मोरे आणि उत्कृष्ट चढाईपटू निखिल शिर्के या 3 खेळाडूंचा समावेश होता आपल्या MD वॉरियर्स संघातर्फे। जी जी, बहुत सारी शुभकामनाएं उनके लिए। 62 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 15.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 70 प्लस रन होंगे, ऐसा प्रतीत तो हो रहा है। मगर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी अक्सर कहा जाता है, और ये सही भी है। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, जिसमें हर प्रेडिक्शन फेल हो सकता है कि यहाँ पे इस अंतिम ओवर में कमबैक हो और बल्लेबाजों को रोका जाए, रनों से वंचित किया जाए। और फिर से एक बार देखिए, ओल्ड इज गोल्ड, गेंदबाजी करने वाली टीम ने अपना एक जबरदस्त मोहरा यहाँ पे पेश किया है। नाम है गैनीनाथ कटोरे, मैन फ्रॉम रोहा। हालांकि नावा गांव से बिलोंग करते हैं, तहसील रोहा। गैनीनाथ कटोरे ने, आपको याद होगा, लास्ट ईयर बहुत ही खूबसूरत गेंदबाजी की थी और तकरीबन गई हुई मैच अपनी गेंदबाजी के बलबूते पर उन्होंने अपनी टीम को जीत दिलाई थी। वही गैनीनाथ कटोरे उपसरपंच। आणि पहिलं पर्व जे झालं होतं ना या स्पर्धेचं, त्यामधील बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा त्यांनी पटकावलेला होता। अतिशय बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते। पहिला चेंडू बॅकफुटवर पंच केला जातोय, चेंडू त्या ठिकाणी जातोय स्वीपरला चकून, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बहारदार असा हा स्क्वेअर कट का फटका षटकार आहे बोलें को एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बोलतात सारे त्याला बॉल। देखिए, विकास ऋषिकेश के पास ताकत भी है, हाइट भी है, और इसी के साथ ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को बहुत ही खूबसूरती के साथ वो खेला करते हैं। देखा था उन्होंने कि वहां पे फील्डर है, मगर उनको इतना आत्मविश्वास था अपने बल्लेबाजी के ऊपर कि उन्होंने सीधा 6 के लिए खेला। बिल्कुल जमीन से समांतर खेलने की कोशिश नहीं की, हवा में खेला था और पहली गेंद पर छक्का यहाँ पे हासिल करने के बाद अब गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डाल दिया है। परंतु गैनीनाथ कटोरे यांच्याजवळ खूप सारा अनुभव आहे। बघूया तो अनुभव या वेळेला कशा पद्धतीने मैदानात साकार करतात। परंतु आणखी एक जबरदस्त प्रहार, शॉट ऑफ गुडलँड पद्धतीचा चेंडू, आउट साइडला जाणारा चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने पिच कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय। चेंडू जातो आणखी एक बहारदार असा हा षटकार। होती है एंट्री उसकी जगह, पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो खास।
ये देखिए फिर से एक बार किस तरह से अपने जगह पे रहे, गेंद को आने दिया और जिस तरह से पोजीशन में आए थे ना, अपनी ताकत और उसी के साथ अपने कलाई का इस्तेमाल करते हुए मिडल ऑफ द बैट हमें देखने को मिला और इसी वजह से गेंद वहां पे फील्डर होने के बावजूद उनके मस्तक पर दस्तक देती हुई सीधा स्टैंड में थी। ताकद आहे, खूप सारी ताकद आहे त्याच्या मनगटामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, ह्या वेळेला मात्र फटका फसलाय। यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, मयूर पाटीलच्या हातामध्ये सोपा झेल आणि या ठिकाणी होते खेळी समाप्त। ऋषिकेश झावरे बॅक टू द पॅव्हिलियन। पहचान नावाची आहे हो खास, होती फिदा पाहून दा घेण्याची जमती भेट, हे होती फिदा पाहून दा घेण्याची जमती भेट। देखिए ऋषिकेश झावरे ने अपना काम तो तमाम कर दिया है, क्योंकि शॉर्ट बट स्वीट यहाँ पे उन्होंने पारी खेली है। मात्र 5 गेंदों का उन्होंने सामना किया, अपने टीम के लिए 13 रन जोड़े, बैक टू बैक 2 छक्के आए, मगर गैनीनाथ भी अपनी कलात्मक गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए दिखाई दिए। उस बल्लेबाज को उन्होंने आउट किया जिन्होंने अभी अभी उनको 2 छक्के लगाए थे। मगर यहाँ पे अब विकेट लेना इतना इंपॉर्टेंट नहीं है विकास, यहाँ पे रन रोकने होंगे, बड़े स्ट्रोक से वंचित रखना होगा, क्योंकि रनों की संख्या हम देख सकते हैं 74 रन पहले ही हो चुके हैं। यहाँ से अगर 1-2 बड़े स्ट्रोक आएंगे ना, तो फिर चेस करते हुए यही 1-2 स्ट्रोक भारी पड़ेंगे। ऋषिकेश झावरेबद्दल सांगायचं, ताजपूर गावातील हा खेळाडू आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे एकाच कुटुंबातील 3 भाऊ हे या मैदानात या स्पर्धेत खेळताना सुद्धा दिसतात आणि तिन्ही बेस्ट परफॉर्मर आहेत। आता वेळात चांगलं कमबॅक करतोय स्वतःला, पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार गेल्यानंतर गहिनीनाथ कटोरे आपली गोलंदाजी मधील धार दाखवतोय। अगोदरच्या चेंडूवर त्यांनी ऋषिकेश झावरेला बाद केला होता, या वेळेला चांगला चेंडू टाकला, नवीन आलेला बॅटर यश पाटील बुचकळ्यात पडतोय। अरे मैच चालू है। यस 2 गेंदे अभी भी शेष है कपिल। 75 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। प्रफुल्ल पाटिल 12 गेंदों में 30 अब तक बनाए हैं। हाँ, वेट कर रहे थे, बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए अपने पिछले पैर पर गए थे, पूरा जोर अपना शरीर का भार डाल दिया था और उसके बाद कट करने की कोशिश कर रहे थे, मगर ओल्ड इज गोल्ड फिर से एक बार यहाँ पे कहना होगा। पहली 2 गेंदों पर 2 छक्के जरूर आए, मगर उसके बाद किस तरह से कमबैक किया जाता है ये गैनीनाथ कटोरे ने भी बताया। बहुत ही बढ़िया कमबैक। प्रफुल्ल पाटिल हालांकि सेट बल्लेबाज है, ये देखिए उनके सामने गेंदबाजी करना बहुत बड़ी चुनौती थी और फिर से एक बार चकमा दिया है। अंतिम गेंद के ऊपर भी गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। हालांकि यहाँ पे नॉट आउट रहेंगे और रनों की संख्या के बारे में जो बात मैंने की थी कि आपको यहाँ पे विकेट नहीं लेने हैं, आपको यहाँ पे बड़े स्ट्रोक से वंचित रखना है, और वहां पे वही परफॉर्मेंस दिखाया है। पहली 2 गेंदों पर 2 छक्के आए, कोई बात नहीं, मगर अंतिम 4 गेंदें पूरी तरीके से डोमिनेट किया है गैनीनाथ कटोरे ने। कुल मिला के रनों की संख्या मैं जरूर यहाँ पे बताना चाहूँ 75 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 76 रनों की जरूरत। हम चलते हैं फिर से एक बार मुख्य मंच पर कबीर के पास। धन्यवाद। हॅलो, या मुख्य मंचावर खारेपाट प्रीमियर लीग ज्यांनी खारेपाट चॅम्पियन्स लीग ज्यांनी या सीझनच्या सुरुवातीला सर्व खेळाडूंच्या भेटीसाठी आणले असे केतन दादा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय। आमचे मित्र अंकुश दादा सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय। जाऊयात आपण टॉसला, जिथे अर्थातच सँडी वॉटर स्पोर्ट साखर विरुद्ध 7 स्टार थळ असा सामना होणार आहे। मी अर्थातच सन्माननीय आमदार साहेबांना सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेले केतन दादांना मी विनंती करतोय। यस सन्माननीय महाबळे सर, तुम्हाला मी विनंती करतोय टॉस साठी तुम्ही या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत। लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीशे, लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीशे, लय दमदार
थँक्यू सो मच. मुख्य मंचावर अतिथींचा मानसन्मान या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतात. केतन दादा आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आमदार साहेबांच्या आणि या संपूर्ण स्पर्धेच्या भेटीसाठी इथे आलेले आहे. जाऊयात आपण टॉसकडे. एका बाजूला आपण पाहतोय, मी सन्माननीय महाबळे सर तुम्हाला विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला अलिबाग तालुक्याची रन मशीन आणि दुसऱ्या बाजूला वेगाची तोफ म्हणजे सुमेध पदरे, रफ्तार का सौदागर आणि फॉलिंग स्वीपचा बादशाह अलिबागचा एपी डिवेलियर्स एका बाजूला आहे. जबरदस्त मॅच होणार यात तिळ मात्र शंका नाहीये. सुपर 16चा शेवटचा आणि अंतिम मुकाबला सन्माननीय महाबळे सर आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होणार आहे. एका बाजूला 7 स्टार मानसीताईंचा हा संघ, दुसऱ्या बाजूला मुकेश दादांचा सँडी वॉटर स्पोर्ट संघ. येस, पाहुण्यांचं मी अभिनंदन करतोय, धन्यवाद देतोय. हेड कॉल केलाय सँडी वॉटर स्पोर्ट्सने आणि टेल्स आलाय. 7 स्टार थर्ड संघ टॉस जिंकलेला आहे. सुमित, काय डिसिजन असेल? मी क्षेत्ररक्षण करू. काल पहिला सामना हारल्यानंतर सलग 2 सामने जिंकलेत आणि खूप सुंदर तुम्ही खेळलात. आता प्रतिस्पर्धी संघ ज्यांच्या धावा खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि खूप चांगली बॅटिंग आहे, तर किती धावांवर त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ खूप छान आहे, समोर खेळाडू पण चांगला आहे, सध्या फुल चांगला मेहनत करतो, चांगला बॅटिंग करतो, तर आम्ही समोरच्या संघाला कमीत कमी रोखून चांगला खेळण्याचा प्रयत्न. एकंदरीत मानसीताईंचा हा संघ आहे आणि निश्चितपणे सन्माननीय पाहुणे या दोनही टीम कॅप्टन्सचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देत असताना मी पाहुण्यांना विनंती करतोय मुख्य मंचावर तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे. जाऊयात आपण सुमितकडे. सुमित, मानसीताईंचा संघ तुम्ही ऍज अ कॅप्टन म्हणून खेळताय, कसं वाटतंय आणि किती महत्वाचं आयोजन तुझ्यासाठी आहे हे? नक्कीच खूप छान वाटतं खेळताना. आयोजनाचा मी पण एक भाग आहे, तर ग्राउंड पण चांगला आहे, चांगली स्पर्धा आमच्यासारख्या ग्रामीण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला आमदार साहेबांनी. तर चांगला खेळून चांगला परफॉर्मन्स करून जिंकण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. रोनाल्ड टॉस हरलात, थोडासा दबाव असणार कारण प्रतिस्पर्धी संघाचा अलिबागचा अगदी स्पीड किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे तुझ्या अगेन्स्ट त्यांनी चांगली स्ट्रॅटेजी बनवली असणार. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण 2 ओव्हर पॉवर प्लेच्या आणि त्यामध्ये चॅलेंजिंग ओव्हर तिसरी असणार आहे. सो हे चॅलेंज तुझ्यासाठी असणार आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 70-75 धावा करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. एकंदरीत हे आयोजन तुझ्यासाठी आतापर्यंत खूप सुंदर राहिलेलं आहे, फायदेशीर राहिलेलं आहे आणि या आयोजनामध्ये कुठपर्यंत पोहोचण्याचा तुझा प्रयत्न असेल? नक्कीच असं काय पोहोचण्याचा प्रयत्न नाही, आम्ही जिंकायचा प्रयत्न करू नक्कीच. आणि नक्कीच आम्ही सँडी वॉटर स्पोर्टला 4 मध्ये नेण्याचा प्रयत्न करू पुढे. थँक्यू सो मच. 7 स्टार थर्ड संघ ज्यांनी जिंकलाय टॉस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका, जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. यासीन सर आणि विकास सरांचा तुम्ही आवाज ऐकतायत. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू सो मच. धन्यवाद कपिल. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 76 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला होगा. लक्ष्मी विला साखर कोलीवाड़ा बनाम आरसी ग्रुप थर्ड. इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष. पहला ओवर किसके हाथ में होगा, पहले बैटर कौन होंगे? जी हां, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं सौरभ गवानकर और नॉन स्ट्राइक के एंड पर नांदगांव मुरुड से बिलोंग करने वाले फहद कलबस्कर. और गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में मनीष मात्रे, मैन फ्रॉम लोणारे. बहुत ही अच्छा बैटल होगा. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है, बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक फ्लाई स्लीप, शॉर्ट थर्ड मैन, उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग, फुल टॉस. ये लीजिए जन्मदिन का तोहफा. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर छक्के के साथ शुरुआत. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. यासीन सर, 500वा षटकार कशा पद्धतीने आलाय बघा. थोडासा फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला भेरकावून दिलेला आहे ते डीप स्क्वेअर लेग रिजनच्या मध्ये बाहेर 6 धावांसाठी फॉलिंग स्वीप मारला होता सौरभ गवानकरने. एक तोफा म्हणतात ना, तशा पद्धतीने त्याला एक आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केला त्याने. 6 धावांनिशी षटकारामध्ये रूपांतर केलं.
सम्माननीय आशीष नाकवा इनकी तरफ से हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम, नगद इनामी राशि। हाँ, ये देखिए मनोवैज्ञानिक दबाव इसे कहते हैं विकास, क्योंकि पहली ही गेंद पर लेग स्टंप पर फुल टॉस भटक गए और उसका फायदा उठाया और इस बीच ज्यादा से ज्यादा ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर करने की कोशिश की, मगर बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करार दिया। मगर उस फैसले को चैलेंज किया है गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज ने यहाँ पे रिव्यू की मांग की है और अब ये फैसला जाएगा टीवी अंपायर के पास। हमारे टीवी अंपायर देखेंगे, परखेंगे, उसका मुआयना करेंगे, उसके बाद यहाँ पे फैसला आएगा। जो भी सही फैसला होगा, थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा, मगर हम यहाँ पे चर्चा करेंगे। विकास, बहुत ही अच्छी बल्लेबाजी की आपने देखा, पिंटिया ने बहुत ही अच्छी पारी खेली अपने टीम के लिए। अंतिम तहा उन्होंने हालांकि नॉट आउट रहे, अच्छा कमबैक किया, बहुत कुछ हमें देखने को मिला। गैनीनाथ कटोरे ने हालांकि पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक उनके ऊपर लगाए गए, मगर अंतिम 4 गेंदें लाजवाब थी। ऐसा मुझे भी लगा था कि 85 के आसपास रनों की संख्या देखने को मिलेगी, मगर नहीं, 75 रनों तक रोका। 76 रनों की जरूरत है। लास्ट मैच में हमने देखा था विकास की 83 रनों की जरूरत थी और मात्र एक शॉट कम वहां पे हमें देखने को मिला, वरना वो भी चेस हो सकते हैं। क्या लगता है आपका अंदाज, क्योंकि अब वातावरण में भी थोड़ा सा चेंजेस हमें देखने को मिल रहा है, थोडी सी शाम हो चुकी है, क्या यहाँ पे ये रनों की संख्या चेस हो सकती है? हे मैदानच असं आहे, तुम्ही जास्तीत जास्त धावा काढाल तेव्हा तुमचे जे अपोजिट संघ आहेत ना ते त्याच धाटणीने उतरतात मैदानामध्ये आक्रमण करण्याच्या, आणि त्यामध्ये आपण बघितली सुरुवात पण तशाच पद्धतीने झालेली आहे। दबाव गोलंदाजावर टाकलेला आहे आणि ज्या वेळेला कमी धावसंख्या होते ना त्यावेळेला काल रात्री आपण बघितलं 45 धावसंख्या, इट्स अ फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आलेला आहे थर्ड अंपायरचा, इट्स अ फेअर डिलिव्हरी। थर्ड अंपायरने आपण बघितलं आणि निर्णय दिलेला आहे की आपला फेअर डिलिव्हरी। बघूया पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या। आपण ज्या वेळेला फलंदाजाचं शफलिंग होते ना, पंचांनी पहिला वाईट दिला होता, थर्ड अंपायरकडे निर्णय गेला होता, थर्ड अंपायरने निर्णय दिला, सोपवला टीव्ही स्क्रीनच्या माध्यमाद्वारे की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादितला होता। कारण जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहेत, नवीन नवीन नियम आलेले आहेत, त्या पद्धतीने ज्या वेळेला तुमचा पाय ज्या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा शफल होतो त्यावेळेला पुढचा चेंडू मनीष रिव्हर्स हिट अटेम्प्ट करतोय, क्षेत्ररक्षकाला चकावतोय, गलीच्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय दीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार। वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग। अगोदरचा चेंडू जेव्हा व्हाईट बॉल आला नव्हता त्यावेळेला बघितलं होतं की ऑफ स्टंप पिचिंग मारा सुरू केलेला आहे आणि सौरभ गवानकरकडे ती क्षमता आहे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि 4 धावांमध्ये रूपांतर केलं। सौरभ इसी तरह की बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं, उनके सामने गेंदबाजी करना बहुत बड़ी चुनौती होती है। यहाँ पे फिर से एक बार गेंद को खेल दिया है बिहाइंड द विकेट 6 रन के लिए। सारे इलाक्यात है चर्चेचं, मग तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे, लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे। सुना है समंदर को बड़ा गुमान आया है, सुना है समंदर को बड़ा गुमान आया है, ले चल वहां पे कश्ती, वहां पे तूफान आया है। ये सौरभ गवानकर का तूफान आ चुका है। इसमें तो फुल टॉस गेंद थी, कवर की दिशा में, कवर ड्राइव में तब्दील करने की कोशिश कर रहे थे, मगर मिस टाइम देखने को मिला। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, गेंद गली की दिशा में ट्रैवल कर रही थी। बिंदी गेंद के साथ यहाँ पे वापसी मनीष की, मनीष को वापसी करनी होगी क्योंकि 16 रन उन्होंने अब तक खर्च किए हैं पहली 5 गेंदों में। इस ओवर की अंतिम 1 गेंद, फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट, इस पर दबा आगे आकर फिर से एक बार चहलकदमी की थी, कदमों का इस्तेमाल करना चाहते थे। मनीष ने देखा, परखा और बहुत ही बढ़िया तरीके से चतुराई के साथ बदलाव किया था, मगर फिर भी गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और फ्लाई स्लिप में थोड़ी सी मिसफील्डिंग देखने को मिली और इसी वजह से 1 रन लेने का मौका। पहले ओवर की समाप्ति 17 रन, ओवर की समाप्ति हो चुकी है। यस, अब यहाँ पे फ्लड लाइट ऑन होंगे, अंपायर जी का इशारा आ चुका है, मगर हम यहाँ पे बात कर रहे थे पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन। देखिए 30 गज का दायरा यहाँ पे विकास मौजूद है, 30 गज के दायरे में
अक्सर हमने देखा 10-11 रन आ ही जाते हैं और यहाँ पे 17 रन यानी बहुत ही बढ़िया पॉजिटिव अप्रोच और पॉजिटिव शुरुआत हो चुकी है। इसी तरह से अगर दूसरे ओवर में भी रन आए ना और 35 रन तक पहले 2 ओवर में ये पहुंच गए ना, फिर आपके पास होगा 20-20 ओवर, 50-50 ओवर, चैलेंजिंग ओवर। और वो चैलेंजिंग ओवर आपने अगर क्लियर किया, 10 रन बनाए, तो फिर आपके बल्ले बल्ले। या ठिकाणी आपण बघतोय सामन्यामध्ये 17 धावा, पहिल्या 4 चेंडूंवर 16 धावा आल्यानंतर मात्र मनीषने चांगलं कमबॅक केलं। 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत। दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मिलिंद जांभळे। बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को आमंत्रित किया है और स्ट्राइक एंड पर सौरभ गवानकर 6 गेंदों में 17 रन बनाकर लिफ्ट आर्म ओवर द विकेट, मगर बॉलिंग मार पे कुछ दिक्कत पेश आई है गेंदबाज को और इसी वजह से फिर से एक बार अपने बॉलिंग मार पे जाते हुए धीरे धीरे सूरज भी हमसे अलविदा कहता हुआ, सूरज गुरूब होता हुआ दिखाई दे रहा है और इसी वजह से अब कुछ देर बाद यहाँ पे फ्लड लाइट्स ऑन होंगे और फिर इस स्टेडियम का नजारा जो होगा वो बहुत ही लुभावना, बहुत ही खूबसूरत, बहुत ही सुंदर होगा। हाँ, ऑप्शन के बाहर वाली गेंद उसे स्क्वायर कट में तब्दील करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया था और गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई। शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर तो तैनात थे, मगर जब तक वो फील्डर वहां तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फहद कलबस्कर पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर। फहद कलबस्कर नांदगांव गांव से बिलोंग करते हैं, मुरुड तहसील से बिलोंग करते हैं और वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया है। इस खिलाड़ी के ऊपर बहुत ज्यादा भरोसा भी है और एक अच्छे बैटर तो है ही, टीम के कप्तान भी है। ये देखिए पहली ही गेंद पर अकाउंट तो ओपन किया है, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6। नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे। देखिए मैं अक्सर कहता हूं विकास, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज अगर इस तरह से है फहद कलबस्कर का, तो फिर अंजाम क्या होगा? क्या कहोगे फहद के बारे में? फहद कलबस्कर, बघूया पुढचा चेंडू। एक आगळ्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज आहे। चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पडतोय, आणखी थोडा बाहेर जातोय, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा। फहद कलबस्करची बॅट मागच्या दोन मॅच मध्ये तळपलेली नव्हती, परंतु आज महत्त्वाची मॅच आहे, त्याला सुद्धा माहित आहे संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावसंख्या करणं आपल्या नावावर करावी लागेल हे जाणूनच तो आज मैदानामध्ये आलेला आहे। शॉट ऑफ गुडलेन पद्धतीचा पहिला चेंडू त्याने बरोबर हेरला आणि त्याला भिरकावून दिलं होतं डीप मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। बघता बघता परंतु या वेळेला बघा नजाकत भरा स्ट्रोक, चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा बाहेर, आणखी एक दमदार षटकार। रनात बादशाह लाडो मोठे थे, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट। उगाचच त्याला पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या टुर्नामेंट्स मध्ये बेस्ट बॅटरचा किताब प्राप्त झालेला नव्हता। अतिशय जबरदस्त हा खेळाडू आहे, त्याच्या बॅट मधून धावा खोऱ्याने निघत होत्या गेल्या वर्षी आणि या वर्षी मात्र त्याला धावांचा दुष्काळ पडला होता। तो दुष्काळ तो या वेळेला संपवण्याच्या मार्गावर आहे। 2 षटकारांची नोंद या वेळेला केली जाते। पंच अतिशय योग्य रीतीने निर्णय देतील यामध्ये कोणतीही शंका नाहीये। बघूया धावसंख्या झालेली आहे ती या 3 चेंडू नंतर 31 धावा तब्बल धावफलकावर लागलेल्या आहेत। थोडंसं थांबवतोय या मुख्य मंचावर या अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ समालोचक म्हणून ज्यांनी आजपर्यंत त्यांचा आवाज या सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणला असे राजेंद्र शिल्डनकर सर आणि त्याच वेळेला सुहास फाटक सर इथे आलेले आहेत। त्यांचं या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। येस, ओव्हर टू यू। यस, धन्यवाद। कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। फहद ने ये जान लिया है कि रंग मुझे ही भरना होगा
पहली दो गेंदों पर दो बड़े स्ट्रोक उनके बल्ले से आए हैं। फहद ऑन द फायर। फहद का मतलब होता है चीता, चीता की तरह यहाँ पे बल्लेबाजी करता हुआ और गेंदबाजों को तक दिनादिन करता हुआ यानी नचाता हुआ फहद कलबस्कर। और उनके साथी बल्लेबाज सौरभ के बारे में मेरी बहुत यादें हैं। सौरभ के बारे में अगर मैं यहाँ पे कहूंगा ना तो बहुत वक्त लगेगा। ये खिलाड़ी वो है जो APL अलीबाग प्रीमियर लीग के उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से नवाजे गए थे। और आप यकीन नहीं करोगे, उसी साल जिस साल उनको नवाजा गया, ओहो आया है, लगातार आया है, मुसलसल आया है, बैक टू बैक आया है, तीसरा आया है। फहद कलबस्कर आग की तरह बरसता हुआ 6 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग चौकारांची हॅट्रिक, षटकारांची ही तब्बल 24वी हॅट्रिकची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अतिशय जबरदस्त फलंदाजी, शॉट एका जागेवर, म्हणजे जो क्षेत्र आहे ना, स्क्वेअर लेग, फाईन लेग, हे क्षेत्र त्याने निवडलेलं आहे. बेहतरीन बल्लेबाजी, अतिशय चांगली जबरदस्त अशी बल्लेबाजी. मिलिंद जांभळेवर त्याने हल्ला बोल केलेला आहे, त्याला सावरण्याची कोणतीही संधी देत नाहीये. अतिशय जबरदस्त फलंदाजी, ज्या वेळेला गरज आहे, आवश्यकता आहे, या वेळेला त्याच्या बॅटमधून धावा निघायला सुरुवात झाली. आपने देखा होगा कि पहली 7 गेंदों में उनको स्ट्राइक नहीं मिला था। अपने स्ट्राइक का इंतजार किया, फिर से एक बार पेशेंस के साथ और अपना पैशन यहां पे दिखाते हुए ये आया है फिर से एक बार फहद कलबस्कर के बल्ले से चौथा मुसलसल छक्का। दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. फहद अब जो भी करते हो कमाल करते हो। आपने सही मायनों में तमाम जो क्रिकेट के दीवाने, आपके जो चहीते हैं, उनको खुश कर दिया है। डगआउट में देखिए तो सही, 2000, जी हाँ, हैट्रिक के लिए, छक्कों की हैट्रिक के लिए यहां पे 2000 रुपए का इनाम आ चुका है वासुदेव जी नाकवा इनकी जानिब से। ओहो, फिर से एक बार अपने घुटने के बल जाकर थोड़ा सा बेंड होते हुए बिहाइंड विकेट खेलने की कोशिश की, मगर तेज तर्रार गेंद इस मर्तबा कनेक्ट नहीं कर पाए। देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। फहद कलबस्कर के बल्ले से 5 गेंदों में 4 छक्के, कुल मिला के 24 रन हमने देखे। सौरभ गवानकर के बल्ले से 7 गेंदों में 18, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस ओवर में ताबड़तोड़ बल्लेबाजी हमें देखने को मिली और इसी बीच अंपायर का इशारा, चैलेंज ओवर का, 50-50 ओवर का। इस ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम को, दोनों भी बैटर को कम से कम 10 रन बनाने होंगे, तो आपको 5 रन बोनस के रूप में, सौगात के रूप में मिल सकते हैं। सोने पे सुहागा हो सकता है, मगर दोस्तों चैलेंजिंग ओवर में आप सभी जानते हैं कि अगर अच्छी गेंदबाजी हुई, 10 रन नहीं बना पाए तो 5 रन माइनस हो सकते हैं। और जो एक लाजवाब स्कोर आपके सामने यहाँ पे नजर आ रहा है, 43 रन बन चुके हैं, उसमें से भी 5 रन माइनस हो सकते हैं। अब तीसरा ओवर लेके कौन आएंगे, कौन से वो ऐसे गेंदबाज होंगे जो इन बल्लेबाजों को रोक सकते हैं, बड़े स्ट्रोक से वंचित कर सकते हैं। तीसरे ओवर के लिए फिर से एक बार मनीष के पास ही गए हैं। हालांकि मनीष का पहला ओवर काफी महंगा घटा था। जरा फ्लड लावायचे, लाईट लावायचे आहे मैदानामध्ये. आता थोडस 2 मिनिटं थांबून. यस, मगर जिस तरह से शुरुआत हुई है ना विकास, लाजवाब, सही मायनों में मैं तो कह रहा था बस यस सर, थोड़ी देर के लिए मैच यहाँ पे रोको क्योंकि फ्लड लाइट ऑन करनी है। ओके, थोड़ी देर के लिए। बहुत सारे क्रिकेट के दीवाने यूट्यूब के जरिए से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं और अब्रॉड में भी बहुत सारे क्रिकेट के दीवाने इस मैच का मजा ले रहे हैं। बहुत सारे फोन कॉल्स और उसके साथ मैसेज हमें आ चुके हैं। जी हाँ, तो फिर से एक बार फ्लड लाइट ऑन होने के पहले ये तीसरा ओवर कंप्लीट करना चाहते हैं शायद अंपायर। जी हाँ, मनीष की अगली गेंद।
उल्टे हाथ से खेला है। जब घी सीधे उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है। अपने बल्ले को किया है तिरछा। फिर से एक बार बिहाइंड विकेट मिलेगा यहाँ पे चौका। इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. हा स्ट्रोक बघा, नजाकत नजाकत, केवळ ताकद नाही आहे तर ही नजाकत आहे. अप्रतिम स्ट्रोक्स, षटकार. तुम्हीच ठरलेत नंबर वन, तुम्हीच ठरलेत नंबर वन. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. अतिशय जबरदस्त असा हा स्ट्रोक बघायला मिळाला होता. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. दुसऱ्या चेंडूवर अतिशय जबरदस्त असा हाफ व्हॉलीवर स्ट्रोक बघायला मिळाला. सौरभ गवानकरची फलंदाजी म्हणजे एक मेजवानी आहे, नयनरम्य मेजवानी आहे. ये लीजिए और एक बड़ा स्ट्रोक. आज सौरभ गवानकर रुकने का नाम नहीं ले रहे हैं. आज सौरभ गवानकर कुछ अलग ही मूड में रौद्र रूप धारण करते हुए दिखाई दे रहे हैं. हालांकि इसके बारे में चर्चा मैं करूंगा, मगर विकास आप क्या कहोगे, कितनी खूबसूरती के साथ यहाँ पे चौके छक्कों की भरमार देखने को मिल रही है. जी अंपायर जी कुछ इशारा कर रहे हैं वॉलेंटियर्स. जी सुजीत जी, तो खाली हॅलोजन लागलेला आहे, हॅलोजन चालू झालेला आहे. बॅनरच्या खालचा तो जरा बंद करा प्लीज. हा, तो उलटा झालेला आहे, तो सारखा फक्त करा. यस, आपण बघतोय धावपळकावर धावा 57 आणि चॅलेंज आहे तर ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. आव्हान आपल्याला 76 धावांचं लक्ष्य आहे आणि ते गाठण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हे षटक होतं आणि त्या षटकामधलं चॅलेंज सुद्धा पूर्ण केलेलं आहे. अप्रतिम फलंदाजीचा मुजाहिरा दोन्ही बॅटर्स कडून बघायला मिळतोय. मनीषा या चेंडूवर सुद्धा जबरदस्त असा स्ट्रोक. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. आणखी एक बहारदार चौकार. लोणारीच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील. यस, धन्यवाद डीजे मास्टर. तो मैं बात कर रहा था सौरभ गवानकर के बारे में. सौरभ गवानकर फॉर्म भरना नहीं चाहते थे क्योंकि उनका सिलेक्शन नहीं हुआ था उसके पहले साल, तो वो थोड़ा नाराज थे, नर्वस थे, निराश थे. तो मैंने उनको फोन किया था तो उन्होंने कहा कि नहीं सर, मैं फॉर्म नहीं भरने वाला. और उसी साल मैं उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा था वही ये बल्लेबाज, मगर इस मर्तबा लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए और ये पहला बल्लेबाज सौरभ के रूप में मैदान से बाहर. प्रीमियर लीग. और इसी बीच सम्माननीय अख्तर खान, इनकी यहाँ पे आमद हो चुकी है. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में उनका इस्तकबाल मैं करना चाहूँगा और उनसे गुजारिश होगी कि आप मंच पे आके तशरीफ रखें. प्लीज़ वेलकम मिस्टर अख्तर खान. तो दोस्तों, यहाँ पे पहला बल्लेबाज मैदान से बाहर जाने के बाद अलीबाग का और एक जेनजी बल्लेबाज, नाम है विराज जुईकर. ये देखिए तालियों की गड़गड़ाहट, तालियों का आवाज, तालियों की गूंज यहाँ पे सुनाई दे रही है सौरभ गवानकर के लिए. सौरभ ने अपने टीम के लिए बहुत ही बढ़िया पारी खेली है. 12 गेंदों में 36 रन अपने टीम के लिए बनाए. तकरीबन 300 के बैटिंग स्ट्राइक रेट से यहाँ पे बल्लेबाजी की है. कमाल की शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है विकास. चांगली फलंदाजी करून मात्र आपल्या संघाला एक आव्हान म्हणजे चांगले सुरक्षित मोडवर आणून सौरभ गवानकर माघारी परतलेला आहे. जबरदस्त 13 चेंडू 36 धावांची पारी, त्यामध्ये 3 षटकार आणि 4 बहुमूल्य चौकारांची नोंद केलेली आहे. नवीन बॅटर मैदानात येतो जय मल्हार अलिबाग संघाचा. आणखी एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू विराज सुद्धा आल्या ठोकतोय. रिव्हर्स स्वीपचा स्वीप अटेम्प्ट करतोय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. षटकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा.
चांगली सुरुवात करून दिल्यानंतर स्फुरण चढले, प्रत्येक खेळाडूला उत्साह वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपण बघतोय अतिशय जबरदस्त पद्धतीने त्याने सुद्धा आल्या घणानाती स्ट्रोक्स बघायला मिळाला. त्याच्याकडून सुद्धा पहिल्याच चेंडूवर षटकार लगावतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 67 धावा. त्यामध्ये आपण 5 ऍड करूया. धावा झाल्यात 72. आता जिंकायला पाहिजे फक्त आणि फक्त 12 चेंडूत 4 धावा. म्हणजे किती हल्लाबोल, किती स्ट्राईक रेट बघा. ॲव्हरेज काय आहेत? 24चा ॲव्हरेज 3 षटकांमध्ये. लाजवाब, काय जबरदस्त एंट्री होणार आहे त्यांची सुपर 8 मध्ये. बेहतरीन, खूबसूरत, अप्रतिम. जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया. जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया. यहाँ पे इन बल्लेबाजों ने ठान लिया है कि हमें इस मैच को जीतना है और अगली फेरी में प्रवेश करना है. इसी बीच नए गेंदबाज, जी हाँ, इस मरतबा देखिए किस तरह से खेला है, बहुत ही आसानी के साथ ये गेंद गई है स्टैंड में, आउट ऑफ द पार्क. और इसी के साथ ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. बघा, फहाद कळबसकर 6 चेंडूंचा खेळ केला त्याने. 5 षटकारांच्या सहाय्याने तब्बल नॉट आउट 30 धावा जमवल्या. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली, 12 चेंडूंमध्ये तब्बल 36 धावा काढणारा हा सौरभ गव्हाणकर ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सौरभ गव्हाणकर मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडूत 36 धावा. येस, पण साखर संघाकडून बरीचशी बक्षिसं लागलेली आहेत, ती अनाऊन्स करतोय. किशोरने 1 विकेट घेतली होती, त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आशिष नागवा यांच्याकडून. कृतज्ञने 1 विकेट घेतली, त्यांच्यासाठी 500 रुपये आशिष नागवा यांच्याकडून. गैनीनाथ यांनी 1 विकेट घेतली, त्यांच्यासाठी 500 रुपये आशिष नागवा यांच्याकडून. सौरभने 2 षटकार मारले, त्यांच्यासाठी 1000 रुपये. फहदने 1 षटकार मारला, त्यांच्यासाठी 500 रुपये आशिष नागवा यांच्याकडून. त्याचबरोबर फहदने 4 षटकार मारले, म्हणजे टोटल 2000 रुपये. आणि वासुदेव नाखवा यांच्याकडून हॅट्रिक मारल्याबद्दल 2000 रुपये. त्याचबरोबर सौरभने मारले टोटल 5 मारलेत, सो 2500 रुपये त्यांच्यासाठी. आणि विराजने 1 षटकार लावला आणि आता फहदने, म्हणजे टोटल 6 झालेत फहदचे षटकार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात फहद कळबसकर याच्यासाठी, मॅन ऑफ द मॅच. मागील 2ही सामन्यांमध्ये चांगली बॅटिंग झाली नव्हती, पण फहदने स्वतःला सिद्ध केलंय. आणि का तो गेल्या वर्षी बेस्ट बॅटर म्हणून या स्पर्धेमध्ये नवाजला गेला होता. फहद कळबसकर या लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाला सुपर 8चं तिकीट निश्चित करून दिलेलं आहे. सो डेफिनेटली फहद कळबसकर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात फहदसाठी. कॅप्टन लीड करतोय टीमला आणि अशा पद्धतीने लीड केलंय की सुपर 8चं तिकीट डायरेक्ट मिळालेलं आहे. मी सन्माननीय आमदार विशालजी जोईकर, अर्थातच आमदार साहेबांच्या जावयांना मी विनंती करतोय, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सौरभ आहे की फहद आहे? येस, सौरभ गव्हाणकर. सौरभ गव्हाणकर या. सॉरी फॉर द मिस्टेक, पण कॅप्टन पण आहे, कारण कॅप्टनची सुद्धा इनिंग फार महत्वाची आहे. सौरभ गव्हाणकर, ज्या पद्धतीने यासिन सरांनी सांगितलं होतं, APL मध्ये गेल्या वर्षी त्यांनी फॉर्म भरण्याचा निश्चय केला नव्हता, पण यासिन सरांनी सांगितलं, फॉर्म भरला आणि गेल्या वर्षी बेस्ट बॅटरचा किताब त्यांनी या ठिकाणी जिंकला होता. असा हर हुन्नरी खेळाडू सौरभ गव्हाणकर, पुराना शेर वापस आ गया है असं म्हणूयात. मॅन ऑफ द मॅच, लगातार दुसरी ही मॅन ऑफ द मॅच, आणि ही स्पर्धा सौरभ गव्हाणकर साठी लकी साबित ठरलेली आहे असं आपण म्हणूयात. साखर कोळीवाडा संघाच्या खेम्यामध्ये आनंद उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सौरभच कारणीभूत आहे असं आपण म्हणूयात. सौरभ, काय सांगशील, काय भावना आहेत? मला फहदनी सांगितलं फ्री माइंडनी खेळ, पहिल्यापासून तुझ्या बेस्ट झोनवर जा, तू नक्कीच 100% तू परफॉर्मन्स चांगला भेटेल. आणि तसंच मी केलं, मला फ्री माइंडनी कॅप्टननी सोडलं, त्याच्यामुळे माझा परफॉर्मन्स झाला. तसं पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये तुझा खूप चांगला परफॉर्मन्स होतोय. तो दिवस वेगळा होता लीग स्टेजचा, आजचा दिवस फार वेगळा होता नॉकआउटचा, आणि
थोडीशी प्रेशराईज सिच्युएशन होती. इथे हारलो तर डायरेक्ट 365 दिवस वेट करावं लागणार होता तुम्हाला, आणि अशा वेळेला एक चांगली इनिंग तू साकारित केलीस, त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मनीष यंदाच्या वर्षात माझ्यासमोर दोनदा आला, त्याच्यामुळे त्याची बॉलिंग अटॅक मला माहिती होतं काय टाकेल आणि काय नाही टाकणार ते, त्याच्यामुळे मी त्याच्या बरोबर बॉलिंग अटॅकला बरोबर माइंडसेटने खेळत होतो. एकंदरीत या वर्षी थोडासा फॉर्ममध्ये चढ उतार पाहायला मिळाला. स्टार्टिंगच्या सीझनमध्ये ज्या वेळेला तू खेळण्यासाठी काही लीग स्पर्धा ज्या झाल्या त्यामध्ये सपशेल अपयश आलं ॲज अ कॅप्टन म्हणून. तुला ॲज अ प्लेअर म्हणून या स्पर्धेमध्ये आलास आणि स्पर्धा नक्की साबित झालेली आहे. स्पर्धेविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. स्पर्धा ही खूप मोठी आहे, कारण मी पूर्ण या सीझनला पूर्ण फ्लॉप होतो, ग्रामीणला फ्लॉप होतो आणि काहीतरी करून दाखवायचंच होतं, त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करत होतो. मला बरेच जण प्रॅक्टिस पण देत होती आणि चांगला नशिबाच्या साथीने चांगला गेम झाला. थँक्यू सो मच. हे होते सौरभ गव्हाणकर, ज्यांनी जबरदस्त विस्फोटक खेळी त्यांनी साकारित केलेले. आशिष नाखवा यांच्याकडून कॅश सुद्धा बक्षीस आलेली आहे, ते सुद्धा त्यांना हँड ओव्हर करत असताना विशालजी जुईकर. कपिल तुला थांबवतोय थोडा वेळ. आशिष नाखवा यांच्याकडून रोख स्वरूपाची खूप सारी पारितोषिकं या ठिकाणी आलेली आहेत. फहद 5 षटकार ठोकलेत, आपल्या टीमच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे असा फहद. त्याला 2500 रुपयाचं पारितोषिक षटकारांसाठी आणि हॅट्रिक सिक्सेससाठी वासुदेव नाखवा यांच्याकडून 2000 रुपये असे तब्बल 4500 रुपयाचं कॅश प्राईज फहदला दिलं जाते. त्यानंतर गोलंदाजीमध्ये किशोर, गहिनीनाथ आणि कृतज्ञ प्रत्येकी एक विकेट त्या ठिकाणी साध्य केलेली आहे. त्याच्यासाठी आशिष नाखवा यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. किशोर, गहिनीनाथ आणि कृतज्ञ गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये. सुंदर असा सामना आपण पाहिला. 76चं टार्गेट घेऊन उतरलेला संघ लक्ष्मी विला साखर यांनी 4थ्या षटकामध्येच ते टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. खूप सुंदर फलंदाजी सौरभ गव्हाणकर, फहद आणि विराज यांच्या माध्यमातून आपण पाहिली. सुपर 8 मध्ये